आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते यांनी 2 उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। त्यातच महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश गीते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते यांनी एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष असा 2 उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांची घोषणा झाल्यानंतर आता गणेश गीते युती धर्माचे पालन करत निवडणुकीतून माघार घेणार का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे। दरम्यान या घडामोडीत आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे निवडणुकीतील रंगत आणि चुरस आणखी वाढली आहे। राजकीय वर्तुळात आता गीते बंधूंची पुढील भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत। महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर अपक्ष आव्हान कायम राहणार की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलणार याकडे मतदारांसह राजकीय विश्लेषकांचेही लक्ष लागले आहे। गणेश गीते माघार घेणार की मैदानात राहणार आणि गोकुळ गीतेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत नेमका कोणता नवा ट्विस्ट निर्माण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अर्ज दाखल केला आहे त्यांनी महायुतीकडून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता शनिवारी, पण महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांचा काय निर्णय आहे तो अजून मला त्या ठिकाणी कळालेला नाही। पण मी आज माझ्या समर्थकांचा आग्रह करतो त्या ठिकाणी हा अर्ज उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे। म्हणजे गीते बंधूंपैकी एक जण कोणीतरी मैदानात असणार हे निश्चित मी आहे। असणार आहे, मला त्यांच्या बाबत काही कल्पना नाही। नाही, त्यांनी अर्ज शनिवारीच भरलेला आहे, त्या ठिकाणी शनिवारीच त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे। तुम्ही विजयाचं गणित कसं म्हणता? नाही, आता ते सगळीच रणनीती मी या ठिकाणी सांगू शकत नाही ना। नाही, पण आपल्याला मतदारसंघाचा त्या ठिकाणी इतिहास माहित आहे का, ज्या ठिकाणी बहुमत असते त्या ठिकाणी क्वचितच या ठिकाणी उमेदवार बहुमताचा विजयी झालेला आहे। नाहीतर या मतदारसंघात ज्याच्याकडे बहुमत नाही असाच उमेदवार 3-4 वेळेस निवडून आलेला आहे। आपल्या समोर महायुतीचं तगडं आव्हान आहे, 450च्या वरती त्यांच्याकडे मत आहे। अशा कंडिशनमध्ये आपण नाही, ते मत महायुतीकडे आहे, पण जे महायुतीमध्ये मतदार आहे त्यांना पण व्यक्तिगत त्या ठिकाणी त्यांचे मत आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जो उमेदवार सकस वाटेल किंवा चांगला वाटेल त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी मतदान करतील आणि मी सगळ्यांना त्या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहे। माझं पण मत त्या ठिकाणी त्यांच्याकडे मांडणार आहे आणि त्यांचं पण मत ते मला कशी देतील यासाठी मी त्यांना त्या ठिकाणी माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करेल। लोकशाहीमध्ये तो आपला अधिकार आहे। आपले बंधू भाजपचे पदाधिकारी आहेत, असं असताना आपण अपक्ष उमेदवारी करता आहात, म्हणजे भाजपशी कुठेतरी दगा फटका? नाही, हा विषयच नाही। या जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला त्या ठिकाणी भाजपची जागा फटक्याचा विषयच येत नाही। हा भाजपचा उमेदवार असता तर त्या ठिकाणी तो विषय आपण जो मांडला तो आला असता। आपल्या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार असल्यामुळे ही भूमिका या ठिकाणी लागू पडत नाही। आपण भाजपचे सक्रिय सदस्य आहात का, काही पद आहे का आपल्याकडे? नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं भाजपचं सक्रिय पद नाही। मी फक्त त्या ठिकाणी ग्रामीण भागात नाशिक जिल्ह्यातील जे अग्रगण्य बाजार समिती पिंपळा बसून तिसाठी मागील 2 वर्षापासून संचालक आहे। भाजप शिवसेना या सगळ्या नगरसेवकांशी आपली चर्चा झाली आहे, काही बोलणं झालं? मी मागील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात मी मागच्या 15 वर्षापासून आहे आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता उद्या छाननी होऊन जाऊ मग नंतर मी त्यांच्या गाठीभेटी घेईल। पण मला व्यक्तिगत या 619 मधील बहुमतापेक्षा जास्त लोक मला या ठिकाणी व्यक्तिगत ओळखतात, माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या सुखदुःखात मी जातो। महायुतीकडनं काही आश्वासन नाही, काही। तुम्हाला कुठल्या नगरसेवकांचं पत्र सूचक अनुमोदनासाठी मिळालेलं आहे? कुठल्या जे नगरसेवकांनी सहाय्य केलेलं आहे? अशा 10 लोकांनी मला त्या ठिकाणी सूचक अनुमोदक सहाय्य दिलेले आहे। बाकी मी अजून कोणाशी चर्चा करेल नाही। हा सगळा निर्णय काल रात्री ठरलेला आहे आणि धावपळीत मी आज या ठिकाणी आज जमा केलेला आहे। 10 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देणारे ते 10 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे आहे असं समजतंय, विशेषतः अनिल कदमांच्या कोटातले आहे। नाही, चुकीची माहिती तुम्हाला तो फॉर्म तुम्ही उद्या तुम्हाला पाहायला भेटेल तेव्हा तुम्ही तो चेक करून घ्या। मी त्याबाबत माहिती देऊ शकत नाही कारण त्यांनी माझ्या विश्वासावर त्या ठिकाणी सहाय्य केलेले आहे। तुमच्या समोर भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, माझ्या समोर मला फक्त सध्या शिंदे गट दिसतोय। एकंदरीत वातावरण आज जर पाहिलं फॉर्म भरताना त्यांच्यासोबत कोण होते मी माहिती घेतली तर मला फक्त शिंदे गट त्या ठिकाणी समोर दिसतो। नाही, मी असं म्हणतच नाही। मी आता भेटीगाठी घेईल, मतदारांचा त्या ठिकाणी विश्वास जिंकलो तर मग त्या ठिकाणी मला निकाल तुम्हाला 22 तारखेला कळेल। नाराजी व्यक्त केलेली आहे, नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही। मी सकाळपासून माझ्या ऍडव्होकेट चेंबरला बसून फॉर्म भरत होतो, त्यामुळे दिवसभरात काही बातम्या घडल्या त्या मला काही त्या ठिकाणी माहिती नाही। बहुमताचा आकडा जो आहे तो महायुतीच्या बाजूने दिसतोय, मताधिक्य जे आहे ते महायुतीच्या पूर्वीच सांगितलं की या मतदारसंघाचा इतिहास असा राहिलेला आहे का बहुमतावाले क्वचितच निवडून आलेले। तुम्ही बघा 99 पासून बघा किंवा त्या अगोदर शांताराम तात्यापासून बघा, देवीदास शेटपिंगळे असतील 2 मतं असताना त्या ठिकाणी या मतदारसंघाचे ते आमदार झालेले। नंतरच्या काळात डॉक्टर वसंतराव पवार असतील, बरेच फक्त
जयवंत जाधव साहेब त्या ठिकाणी बहुमत असताना ते पण चिठ्ठीद्वारे त्या ठिकाणी आमदार झालेले, हे लक्षात घ्या. आपले भाऊ भाजपमध्ये आहेत. हा. जर समजा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला, हा. आपल्याला तो विनंती तेव्हाचा केली. निर्णय राहील. 4 तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे. बरं. नाही, पण तुम्ही असं म्हटलं की तुम्हाला फक्त शिंदे गटच स्पर्धक दिसतोय. हा एकंदरीत वातावरण मला कळतंय. मी आता मागच्या 15-20 दिवसापासून या प्रक्रियेत आहे ना, तर आपल्याला कळतंय वातावरण जिल्हाभरात काय आहे. कारण जे विद्यमान आमदार होते या मतदारसंघाचे, ते कुठेही लोकांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी मागील 8 वर्षामध्ये फिरकलेले नाही. त्यांनी फक्त त्यांचा व्यक्तिगत संस्थेचा विकास या आमदारकीच्या माध्यमातून केलेला असं मला वाटतं. महाविकास आघाडीने नाही, पण उमेदवार दिला तुमचे नाही. भाऊ पण स्पर्धेत आहेत, तुम्ही विसरता. तुमचे नाही भाऊ नाही पण नाही स्पर्धेत त्यांनी आहेत. महायुतीकडून फॉर्म भरलेला होता भाऊंनी, तुम्हाला अच्छा. शनिवारी. नाही, पण अपक्ष पण भरला ना. तो त्याबद्दल तुम्ही त्यांना विचारलेलं चांगलं राहील. आपण या निवडणुकीच्या शर्यतीमध्ये शेवटपर्यंत टिकाल का? हो नक्की तिकीट मला विश्वास आहे त्याबद्दल. भाजपचे काही नेते तुम्हाला मदत करताय अशा प्रकारची नाही, चर्चा नाही, आहे. नाही, नाही. मला कोणाचाही आज फोन आलेला नाही किंवा या अगोदर कोणी मला त्या ठिकाणी मदत केलेली नाही. हे महाविकास आघाडीकडनं एकाने उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये. त्याबद्दल मला माहिती नाही. अच्छा. तुम्ही म्हणताय की टार्गेट फक्त शिवसेनेची शिंदे दिसते. हो. म्हणजे तुम्ही एक लवच्या एबी फॉर्म त्यांचा दिसतो त्या ठिकाणी लावलेला शिंदे गटाचा, त्यामुळे माझ्या समोर तो शिंदे गट आहे. तुम्ही एक लवच्या भूमिकेत आणि महायुती महाराष्ट्रभर आहे ना, त्याच्यामुळे आता ते सगळं सोयीने चालतंय. पण या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणे लोकशाहीसाठी घातक आहे, म्हणून हा मी फॉर्म भरलेला आहे. आपण अनिल कदमांच्या निकटवर्ती आहात, त्यांच्याबरोबर काही चर्चा झाली का? माझी मैत्री आहे, पण राजकीय या ठिकाणी माझी त्यांची कुठली चर्चा मागील 2 दिवसात किंवा 8 दिवसात झालेली नाही. कारण कालपर्यंत ते देखील उमेदवारीच्या रिंगणात होते. आज मी अचानक पण ऐकलं होतं, पण आज मला माहित नाही त्यांनी फॉर्म भरला का नाही. आज अचानक ते माघारी नाही, ते गेले. आता त्यांना विचारा तुम्ही. मला म्हणजे कळलं होतं की वसंत भाऊ गीते आणि अनिल अण्णा कदमांनी त्या ठिकाणी फॉर्म नेलेला आहे, पण त्यांनी भरला नाही भरल्याबद्दल मला काही एक माहिती नाही. शिवसेनेने जर माघार घेतली ठाकरे गटांनी, तर तुम्ही त्यांच्याकडे जाणार का पाठिंब्यासाठी? मी नगर चौकांकडे जाणार, जे या मतदारसंघात मतदार आहे मी त्या सगळ्यांना भेटणार. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल मी त्याच्या घरी जाणार. विशिष्ट पक्षाचा पाठिंबा घेण्यासाठी जाणार नाही. नाही मी फक्त त्या मतदारांकडे जाणार आणि माझी जी भूमिका आहे ती मांडणार. धन्यवाद. कांदा उत्पादकांच्या समस्या धन्यवाद. सोडवण्यासाठी पाठिंबा घेताना त्यांना काय आश्वासन दिलं? नाही मी असं कोणाचाही पाठिंबा घेतला नाही किंवा कोणाला दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराव. हो असं समजा मी शेतकरी पुत्र शुद्ध असल्यामुळे सोन्याची शेतकऱ्यांच्या हमी न्यायासाठी त्या आणि जागेवर मन निवडणूक मोहून लढवतो, तुम्ही असं टाकणाऱ्या समजू शकता. नवनवीन आकर्षक डिझाईन तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह